आता आम्ही सगळे निघालेलो आहे तोरणा गडावर. जय शिवराय. जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत मराठा साम्राज्याची सुरुवात कोणत्या किल्ल्यापासून झाली, म्हणजेच तोरणा किल्ल्यावर. मराठा साम्राज्याचा इतिहास हा फक्त आपण लहानपणी पुस्तकांमध्ये बघितलेला होता, पण आता तो आम्ही प्रत्यक्षात बघायला चाललेलो आहे. ट्रेकिंग को जा रहे हैं हम तोरणा पे. केरला से भाई आ रहे हैं हमारा. बस से आया था तुम? क्या नाम क्या है तुम्हारा? अंशिन. ओके चलो, तो फिर हमारे साथ ही चलो. तोरणा किल्ल्यावर जाण्यासाठी साधारणपणे पुणे शहरापासून 50 ते 60 किलोमीटरवर असणाऱ्या वेल्हे गावामध्ये यावं लागतं. सर्वप्रथम आपण येऊन पोचतो वेल्हे गावामध्ये, जो की हा तोरणा गडाच्या पायथ्याशी गाव आहे. याच गावामध्ये आपल्याला पायथ्याशी पार्किंग बघायला भेटते. जवळपास 1.5 ते 2 तासाचा ट्रेक आहे. एक गोष्ट चांगली आहे की आज सोमवार असल्या कारणाने गर्दी अजिबात नाही आहे. आवाजलेले आहेत, आम्ही तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी आहोत. ट्रेकला आता चालू करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. तोरणा किल्ल्यावर जाण्यासाठी सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत किल्ला हा खुला असतो. मुक्कामासाठी हा किल्ला बंद आहे. इथून पुढे तोरणा किल्ल्यावर जाण्यासाठी एक मळलेली वाट लागते, जी की आपल्याला थेट गडावर घेऊन जाते. निसर्गरम्य वातावरणात आम्ही आता चालायची सुरुवात केलेली आहे. वाट एकदम मस्त आहे, तुम्ही बघू शकता. सगळीकडे हिरवंगार झालेला आहे. हे दाखवा रे हात आता सगळ्यांनी. जी महाराज की जय. नमो पार्वती पते हर हर महादेव. जय भवानी. जय शिवाजी. गाड्याच्या वाटेवरून आपण पुढे आल्यावर आपल्याला इथे आता पायऱ्या बघायला मिळतात, पण या पायऱ्यांची सगळी माती वाहून गेलेली आहे. फक्त आता दगडच शिल्लक राहिलेली आहेत. योगेश भाई आले. योगेश भाई आले आमच्या बरोबर, साथ देतात आमची. योगेश खालून आम्ही चालू केलेलो होतो. हा चढाव चढून सगळे दमलेले आहेत. एका स्पॉटवर येऊन मस्तपैकी बसलेलो आहे. मनीष भाई हाती का होय. ओय गोपाजी. कार्तिक आणि कार्तिकचा मित्र आम्हाला भेटलेला आहे. चल चल जमू नको, चल. खाली गेल्यावर तुला बिस्किट भेटणार आहे. जमलाय भारी. आता जरा जरा धुकं यायला लागलेलं आहे. जसे जसे आम्ही वर चाललेलो आहे तर थोडं थोडं धुकं यायला चाललेलं आहे. आता थोडा वातावरणात गारवा पण यायला लागलेला आहे. एकदम मस्त ट्रेक आहे. त्या किल्ल्याची माहिती आपल्याला सुमित दादा देणार आहे. नमस्कार. जय शिवराय. 1646 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकला. या गडाला पूर्वी नाव प्रचंडगड या नावाने ओळखला जायचा, पण स्वराज्याची स्थापना या गडाच्या जिंकण्यापासून करण्यात आली. स्वराज्याचं तोरण या गडापासून बांधण्यात आलं, त्यामुळे या गडाला तोरणागडे नाव पडलं. अवघ्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकला आणि स्वराज्याची खरी मुहूर्तमेढ या गडाच्या जिंकण्यापासून केली. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज गेट होते आणि गेट राहतील. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मस्त असा नजारा आहे बघा, छान आहे. इथून पुढे आता गडाची वाट भरपूरच कठीण होत चाललेली आहे. तुम्ही पाहू शकता आता भरपूर असा मोठा चढ लागलेला आहे. आमच्या खाली वाढ होती. पाय घसरू नये म्हणून बाजून दोन्ही साईडला रेलिंग बांधलेली आहे. एकदम ते चांगले काम केलेलं आहे. वाट एकदम अवघड आहे. येताना सावकाश या, शूज वगैरे चांगले घालून या. आता आपण एकदम डेंजर स्पॉटला येऊन पोहोचलेलो आहे. या कातळामध्ये किंवा खडकामध्ये तुम्हाला कोरलेल्या पायऱ्या बघायला भेटू शकतात. ह्या कोरलेल्या चौकोनांना खोबणे असं म्हणतात. गुळगुळीत झालेलं आहे आणि ह्या बाजूने तुम्हाला वाट आहे, जेणेकरून ह्या साईडने तुम्ही जाऊ शकता. लेडीज वगैरे असतील तर ह्या साईडने तुम्ही चढू शकता. असं काही नाही. आता आम्ही ह्याच वाटेने चढणार आहे. दाखवतो बघा, त्याच वाटेने आम्ही चढतोय. डेंजर स्पॉटला आलो. एकदम डेंजर आहे इथनं वाट. बघा बाजूला रेलिंग वगैरे, आम्ही तिथून चालतोय. डेंजर आहे. कसली खतरनाक वाट आहे बघा. कातळ बघा कसला गुळगुळीत झालेला आहे, तुम्ही बघू शकता. मनीष आमचा अगदी धरून धरून येतोय. एकदम कठीण आहे रस्ता, एकदम जबरदस्त. म्हणजे इथनं पुढे एकदम जबरदस्त ट्रेक आहे. आता गडाचा एक कठीण भाग तुम्ही वर चढून आला की मस्त एक धबधब्याचा स्पॉट आहे. त्या स्पॉटवर आम्ही आता सगळे पोहोचलेलो आहे. तुम्हाला दाखवतो आता हा स्पॉट बघा. मस्त असं प्यायला पण पाणी आहे गार. तुम्ही इथलं पाणी पिऊ पण शकताय. बघा पाणी किती स्वच्छ आहे. मित्र आपल्याला आता गडाचा प्रवास चालू करून जवळपास अर्धा ते पाऊण तास झालेला आहे. आता आपण बिनी दरवाजाच्या इथे येऊन पोहोचलेलो आहे. तुम्ही पाहू शकता. मला कशी कठीण वाटते आपले सगळे पाऊस चालले बघा. एकदम कठीण वाटते, जबरदस्त.
बिनी दरवाजातून तुम्ही आतमध्ये आलात की या बाजूने तुम्हाला एक दरवाजाच्या वर जाण्यासाठी वाट पाहायला भेटते. म्हणून आपण वर येऊ शकतो. जे 2 बुरुज आहेत दरवाजाचे, भक्कम बुरुज, त्या बुरुजावर आपण येऊन पोहोचतो त्या वाटेने. खाली तुम्ही पाहू शकता किती खोल आहे ती वाट. आपण आलेलो त्यात चढलेलो त्या वाटेने. भरपूर असा सोसाट्याचा वारा आहे या बुरुजांवर. आता याचा वापर फोटोशूटसाठी होतोय. त्या काळात कसं इथे सैनिक उभे राहून पहारा करत असतील याचा आपण विचार करू शकतो. दरवाजावर उभा आहे बघा कसा दिसतोय तो, एकदम खतरनाक. खाली बघा गडाच्या पायऱ्या वर चढत आल्यावर आपल्याला आता महादरवाजा लागलेला आहे. तुम्ही पाहू शकता भरपूर असा मोठा व भक्कम तटबंदी असलेला महादरवाजा लागलेला आहे. गोमुखी महाद्वार आहे हे. तुम्हाला पूर्ण वळसा मारून गेल्यावरच दार कुठे आहे तो दिसतो, कारण शत्रू हे दार तोडू शकत नाही म्हणून अशी गडाची रचना बनवलेली आहे. पूर्वी शत्रू मोठ्या हणक्याच्या साहाय्याने दार तोडण्याचा प्रयत्न केला जायचा, त्यामुळे आपल्याला ही गोमुखी द्वाराची रचना बघायला मिळते. जय शिवराय मित्रांनो, आता मी तोरणा किल्ल्याच्या मेन महादरवाजावर पोहोचलेला. प्रचंड असा महादरवाजा आहे मोठा. जवळपास आता ह्याला आम्हाला माहित नाही, पण शिवाजी महाराजांच्या काळापासून हा हे बघा आतमध्ये दार अजून आहे, लाकडी दार तुम्हाला दिसू शकेल. एकदम प्रचंड असा मोठा दरवाजा आहे. साखरदाणे पण बघा मजबूत मजबूत आहेत एकदम. अजून हा दार आपल्या इतिहासाची साक्ष देतोय. आपल्या मराठा इतिहासाची साक्ष देत हा दार उभा आहे आणि हा गड उभा आहे. तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे एक इंग्रज अधिकारी जेम्स डग्लस हे तोरणा किल्ल्याची पाहणी करायला आले होते. यांनी तोरणा किल्ल्याला गरुडाचे घरटे असे म्हटले होते. त्यांनी असे म्हटले होते की जर सिंहगड सिंहाची गुहा असेल तर किल्ले तोरणा हे गरुडाचे घरटे आहे. याचा अर्थ असा की तोरणा किल्ल्याची उंची 4603 फूट आहे व हा पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला असून एका मोठ्या डोंगरावर आहे. म्हणून जणू काही गरुड आपले घरटे बनवतो अशी उपमा दिलेली आहे. म्हणून किल्ले तोरणा एक भक्कम असलेल्याचं उदाहरण आहे. व हा किल्ला कोणत्या राज्याकडे असेल ते या पूर्ण एरियावर अधिपत्य करण्याची ताकद ठेवू शकतात. किल्ल्याच्या प्रवेशद्वारामधून आम्ही आता आत आलेलो आहे. या किल्ल्याची पूर्ण तटबंदी शाबूत आहे आणि हा असा एकमेव किल्ला आहे की त्याला चारी बाजूनी तटबंदी आहे. म्हणजे सगळी तटबंदी प्रॉपर बांधलेली आहे आणि अजून ती शाबूत आहे. आता तिथं मला दाखवूया, त्याच्यावरच आम्ही सगळा किल्ला हा किल्ल्याचा संपूर्ण मॅप आहे. त्यामुळे तुम्हाला या मॅपमुळे किल्ले फिरणं सोपं होईल. गड बघायला चालू झाल्यावर आम्हाला पहिली वास्तू लागलेली आहे ती म्हणजे लकडखाना. या वास्तूचा उपयोग शिवाजी महाराजांच्या काळात जेवण बनवण्यासाठी, जळाऊ लाकडं ठेवण्यासाठी व्हायचा. आम्ही आता तोरणा किल्ल्याच्या तटबंदीवरून चालत आहे. एकदम भक्कम अशी तटबंदी आहे बघा. खालून नाही म्हटलं तरी 20-30 फूट बांधलेली आहे, एकदम भक्कम. तटबंदीवरून पुढे चालत आल्यावर आपण हनुमंत बुरुजावर येऊन पोहोचतो. इथे आल्यावर तुम्हाला सैनिक पारा करायची जागा व तोफा चालवायची जागा बघायला मिळते. आणि हा आपल्याला कातळामध्ये होल दिसत आहे, त्या होलाचा उपयोग मशाल ठेवण्यासाठी केला जायचा. बुरुजावरून उतरून आपण खाली आल्यावर आपल्याला एक झुंजार माचीकडे जाण्यासाठी वाट बघायला मिळते. झुंजार माचीवर आपण आलेलो आहे. एक गुप्त दरवाजा आहे शिवाजी महाराजांच्या काळातला. एकदम खतरनाक असा ते आहे. रास्ते से हट जाए नदियां हो के हवाएं, हम हैं जियादे जीतने तो हम रण में उतरते हैं, हम सूरज हैं अंत हमी रातों का कर. शत्रूला कल्पना राहणार नाही, म्हणजे शत्रू वर जाणार आणि ह्या वाटेन आपले सैनिक सजीव त्यांच्या मागून त्यांना मार करणार. म्हणजे किती शिवाजी महाराजांच्या काळात युद्ध लढवल्या गेल्या होत्या म्हणजे विचार करा. त्याच्यामुळे हे स्वराज्य निर्माण झालेलं आहे आणि हे भक्कम स्वराज्य उभं राहिलेलं आहे. आपण चोर दरवाजाच्या इथून पुढे आल्यावर खूप असा कठीण आता कडा लागलेला आहे. इथून उतरताना निष्काळजीपणा आपल्याला धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे मनामध्ये कोणतीही भीती वाटत असेल तर ह्या वाटेने पुढे जाण्याचा विचार तुम्ही करू नका, कारण एक चूक तुमच्या जीवावर बेतू शकते. भरपूर अशी कठीण वाट आहे. झुंजार माचीवर जाण्यासाठी झुंजार लोकांची गरज आहे. कोणी पण येऊ नका, एकदम रिस्की आहे. तुम्ही बघताय भरपूरच रिस्की आहे. लेडीज येताना
पण सावकाश या, कारण वाट आता पाऊस नाही म्हणून जरा तरी बरी आहे. पाऊस जर पडला असता तर भरपूरच गुळगुळीत झालेलं असतं. एक तर त्या रोप खराब झालेला आहे, त्याच्यामुळे त्याचे जे तंतू निघालेले आहेत लोखंडी ते हातात घुसतात, त्याच्यामुळे त्याच्यावर जास्त लोड पण देता येत नाही. त्यामुळे सावकाश या आणि व्यवस्थित या, काळजीपूर्वक या. आता आपण झुंजार माचीवर पोहोचलेलो. झुंजार माची तो कडा उतरून मस्तपैकी झुंजार माची आपण आलेलो आहोत. इतिहासाची साक्ष देणारी झुंजार माची. आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलेलो आहे. तोरणेश्वर मंदिराचं दर्शन घेणार आणि आम्ही गड उतरायला चालू करणार आहोत. जय शिवराय. आत्ताच आपण झुंजार माचीवरून आलेलो आहे आणि अत्यंत सुंदर अशी झुंजार माची बघून आता आपण परत वरती गडाकडे म्हणजे मूळ जिथे गड सुरू होतं तिथे चालू प्रवेश झालेला आहे. तो उतरायला जाणार आहे बसली आणि आता तुम्ही बघताय ते वरती की अशा प्रकारे आपण उतरलो आहे. आता पण चढायचं आहे. आम्ही सगळे चढतोय आता वरती. महाराजांचं स्मरण करून आम्ही आपण चढाई सुरू करतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. झुंजार माचीवरून बालेकिल्ल्यावर आल्या आल्याच आमच्या पायाखाली हा विषारी साप आलेला आहे. त्यामुळे तुम्ही ट्रेकला येताना चांगले शूज घालून नक्की या. तोरणागडावर सर्वात प्राचीन असणारी वास्तू म्हणजे हे मेंगाई देवीचं मंदिर. मंदिराच्या गाभाऱ्यात आपल्याला मारुती रायाची व मेंगाई देवीची मूर्ती नजरेस पडते. मेंगाई देवीचे दर्शन घेऊन आपण निघालो ते म्हणजे मेंगाई देवीच्या समोरच असणाऱ्या तोरणेश्वर मंदिराकडे. तोरणेश्वर अर्थात या महादेवाच्या मंदिराबाहेर आपल्याला एक नंदी बघायला मिळतो. मग आपण गाभाऱ्यात प्रवेश केला, समोरच तोरणेश्वर महादेवाची पिंड आपल्याला पाहायला मिळते. आता आमचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे. तोरणेश्वर मंदिरात तोरणेश्वर देवाचं दर्शन घेतलेलं आहे. आता आम्ही खाली उतरायला गड चालू करतोय. हा कुत्रा आमच्या बरोबर खालपासून वर गडावर पूर्णपणे चालत आला, सगळीकडे फिरला आणि आता परत आमच्याबरोबर खाली उतरायला निघालेला आहे. करा साथीदार. आता पाऊस चालू झालाय. मगाशी पाऊस नव्हता, त्यामुळे वाट एकदम घसरंडीची झालेली आहे आणि ब्लॉक काय आता जास्त शूट करता येणार नाही आणि आम्हाला लवकर उतरायचं पण आहे. वेळ खूप झालेला आहे. आता आम्ही निघालेलो आहे. देव जायचं गाव देऊ. व्हिडिओ बंदच ठेवलेला दाखवतो कसे. हा बघा आपण गारटलाय. वाट एकदम बेकार झालेली आहे. पावसामुळे घसरंडीची झालेली आहे. वाटेवरून पाणी वाहतंय आणि वारा तर एवढा बेकार आणि पाऊस जोरदार लागतोय म्हणून आता ह्याच्यात काही शूट पण मला जास्त उतरताना करता नाही आलंय. त्यामुळे आता मी निघालेलो आहे. माझ्या ह्याचं अंकी बघे आमच्या ट्रेक मित्र संपलेला आहे. मेन जिथं पार्किंग आहे तिथे आम्ही परत आलेलो आहे. आता को आता को सुमित बाय ए पप्पी ए मगाशी आम्ही इथं चालू केलेलं होतं ट्रेक. भरपूर असं पाऊस आलेला येताना त्यामुळे व्हिडिओ जास्त शूट करायला नाही भेटलाय. आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. जबरदस्त असा ट्रेक होता. किल्ला तोरणा खतरनाक. शिवरायांच्या इथे अजून पण तो साक्ष देतोय. जबरदस्त असा तोरणा आहे किल्ला. सर्वांनी या आवर्जून या. पावसात नाही आला तरी बेस्ट आहे, म्हणजे तुम्हाला वातावरण बघायला भेटेल. सगळं दिसेल तुम्हाला, व्यवस्थित क्लिअर वातावरण असेल. आता पावसात आला तर वर सगळे डोंगर आणि डोंगराखाली धुका आल्यामुळे सगळे डोंगर लपून जातात आणि सगळं लपून जातो. Check the mic and make sure it sound right, boys.